Hello student, welcome to the another video lecture of advanced JavaScript related to advanced JavaScript. In last lecture we discussed about various built-in objects which are used in JavaScript. So in that we already discussed about the string object, and also we discuss about various properties and methods which are used in string object. Similarly we discuss about math and date objects also. So in today's session we are going to discuss about number object and array object. जावास्क्रिप्ट मध्ये आपण वेगळे वेगळे बिल्ट इन ऑब्जेक्ट्स पाहिले होते. त्या बिल्ट इन ऑब्जेक्ट्स रिलेटेडच आपल्याला दोन टाईपचे अजून ऑब्जेक्ट्स बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये नंबर ऑब्जेक्ट आणि ॲरे ऑब्जेक्ट हे दोन ऑब्जेक्ट बिल्ट इन ऑब्जेक्ट्समध्ये येतात. तर स्ट्रिंग ऑब्जेक्ट, मॅथ ऑब्जेक्ट, डेट ऑब्जेक्ट हे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. त्या प्रत्येक ऑब्जेक्टच्या वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रत्येक ऑब्जेक्टच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. त्या मेथड्स आणि प्रॉपर्टीज रिलेटेड आपण एक्झाम्पल्स पण पाहिलेले आहेत. ठीक आहे. सो आज आपण नंबर ऑब्जेक्ट आणि ॲरे ऑब्जेक्ट पाहूयात. So firstly we will discuss about the number object. So it helps us to work with numbers. So basically number object through आपण नंबर वरती वेगळे वेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज लाईक 34 or 3.14 cannot have properties and methods, but with JavaScript it is available with प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज. सो बेसिकली नॉर्मल नंबरमध्ये 34 किंवा 3.4ला कुठलीही प्रॉपर्टी किंवा मेथड नसते. पण जर आपण ह्याच व्हॅल्यू जावास्क्रिप्टमध्ये यूज करायला गेलो तर जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला त्याच्याशी रिलेटेड वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज सापडतील आणि मेथडसुद्धा अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर आता नंबर ऑब्जेक्ट रिलेटेड सुरुवातीला आपण प्रॉपर्टीज पाहूयात आणि त्या प्रॉपर्टीज यूज कशासाठी करतात ते पण आपण बघूयात. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ अ नंबर ऑब्जेक्ट इज मीन अंडरस्कोर व्हॅल्यू. इट रिटर्न्स द लार्जेस्ट मिनिमम व्हॅल्यू. मीन्स विथ द हेल्प ऑफ नंबर ऑब्जेक्ट वी कॅन रिटर्न अ लार्जेस्ट मिनिमम व्हॅल्यू फ्रॉम गिवन व्हॅल्यूज. Okay, then max underscore values, it returns the largest maximum value. So through the mean आणि max property आपण काय करू शकतो, दिलेल्या नंबर सिरीजमधला मिनिमम नंबर आणि मॅक्झिमम नंबर आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड वन आहे NaN. सो बेसिकली NaN स्टँड्स फॉर नॉट अ नंबर. इट रिप्रेझेंट्स नॉट अ नंबर व्हॅल्यू. मीन्स सपोज तुम्ही एंटर केली आहे स्ट्रिंग आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही मीन आणि मॅक्स कॅल्क्युलेट करत असाल तर तो काय तुम्हाला आन्सर रिटर्न करेल, इट नॉट अ नंबर. ठीक आहे. सो नंबर ऑब्जेक्टच्या 3 प्रॉपर्टी आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे मीन अंडरस्कोर व्हॅल्यू, सेकंड वन आहे मॅक्स अंडरस्कोर व्हॅल्यू आणि थर्ड वन आहे NaN. ओके. त्याच्यानंतर following are various methods which are used with number object. Then first method is integer. बघा मेथड आहे त्याच्यामुळे कंपल्सरी कुठलीही मेथड ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटने एंड होतीये. सो त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बघा. इट डिटरमाइन्स वेदर द गिवन व्हॅल्यू इज इंटीजर. जर तुम्ही एंटर केलेली व्हॅल्यू ही इंटीजर आहे की नाही ते आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण त्याच्याशी रिलेटेड इज इंटीजर ही मेथड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे पार्स फ्लोट. इट कन्व्हर्ट्स द गिवन स्ट्रिंग इनटू अ फ्लोटिंग पॉईंट नंबर. सो पार्स फ्लोट मेथड काय करते, जी तुम्ही दिलेली स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला फ्लोटिंग नंबरमध्ये कन्व्हर्ट करते. फ्लोटिंग नंबर म्हणजेच काय, फ्रॅक्शनल पार्ट पण आपण कन्सिडर करत असू तर त्या नंबरला काय म्हणतात, फ्लोटिंग नंबर म्हणतात. मग तशा फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू जर तुम्हाला स्टोअर करायची असेल तर आपण पार्स फ्लोट ही मेथड यूज करतो. दिलेल्या स्ट्रिंगचं फ्लोटिंग पॉईंटमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी पार्स फ्लोट ही मेथड यूज करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पार्स इंट. इट कन्व्हर्ट्स अ गिवन स्ट्रिंग इनटू अ इंटीजर नंबर. जी पण तुमची स्ट्रिंग एंटर केलेली आहे त्या स्ट्रिंगला जर इंटीजरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर पार्स इंट ही मेथड यूज करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इज फिक्स्ड. It returns the string that represent a number with exact digit
आफ्टर डेसिमल पॉईंट. इज फिक्स्डमध्ये बघा, जर सपोज मी 5.6 नंबर एंटर केला तर त्याच्याशी रिलेटेड तो काय रिटर्न करणार आहे, आपल्याला 6 ही व्हॅल्यू रिटर्न करणार आहे विथ द हेल्प ऑफ इज फिक्स्ड मेथड. ओके, सो जावास्क्रिप्टमध्ये बघा, नंबर ऑब्जेक्टमध्ये इज इंटिजर, पार्स फ्लोट, पार्स इंट आणि इज फिक्स्ड ह्या 4 मेथड्स यूज केल्या जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जो ऑब्जेक्ट आज आपल्याला पाहायचा आहे तो आहे ॲरे ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता नंबर, डेट, त्याच्यानंतर स्ट्रिंग हे वर्ड्स तुम्ही ऐकलेले आहेत ह्याच्या अगोदर, बट ॲरे हा कम्प्लिटली न्यू वर्ड आहे तुमच्यासाठी. जावास्क्रिप्टमध्ये किंवा कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ॲरे हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. बघा, an array is an object that can store a collection of items. JavaScript arrays are used to store multiple values in single variable. म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करतो, ॲरे ऑब्जेक्ट यूज करतो. जसं की आपण फक्त व्हॅर ए असं स्टोअर करत होतो आणि त्याला जी व्हॅल्यू असाइन करू ती व्हॅल्यूज फक्त त्या व्हेरिएबलला असाइन होत होती. बट आता त्यांनी काय सांगितलं आहे, वी कॅन असाइन मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल थ्रू द ॲरे. अँड ॲरे इज अ स्पेशल व्हेरिएबल विच कॅन होल्ड मोअर दॅन वन व्हॅल्यू ॲट अ टाईम. म्हणजे ॲरे काय आहे, एक स्पेशल टाईपचं व्हेरिएबल आहे की जे ॲट अ टाईम एकापेक्षा जास्त व्हॅल्यू होल्ड करून ठेवते किंवा पकडून ठेवते. ॲरेज बिकम रिअली यूजफुल व्हेन यू नीड टू स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा ऑफ द सेम टाईप. सो बेसिकली जेव्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात डाटा स्टोअर करायचा असतो सेम टाईपचा, म्हणजे मला नंबर स्टोअर करायचे आहेत एकापासून लाईक 1000पर्यंत, तर त्यावेळेस मी कुठला डेटा टाईप यूज करेल, ॲरे डेटा टाईप यूज करेल. सेम टाईप म्हटलेले, सेम टाईप म्हणजे जर तुम्ही नंबर स्टोअर करत असाल तर कंटिन्युअसली नंबरच स्टोअर करणार त्या ॲरेमध्ये. जर तुम्हाला स्ट्रिंग स्टोअर करायची असेल तर त्याच्यासाठी दुसरा ॲरे यूज करावे लागेल. मग स्ट्रिंगमध्ये तुम्ही किती पण स्ट्रिंग स्टोअर करू शकता. ठीक आहे, आता इथं दिलेलं आहे बघा, यू कॅन क्रिएट ॲन ॲरे इन जावास्क्रिप्ट ॲज गिवन बिलो. म्हणजे आपण जावास्क्रिप्टमध्ये ॲरे कसा क्रिएट करू शकतो तर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इथं व्हॅर आपण कुठलंही व्हेरिएबल डिक्लेअर करताना व्हॅर हा कीवर्ड वापरतो. व्हॅर फ्रुट्स हे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्या पुढं मी ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये स्ट्रिंग आहे म्हणून डबल कोट यूज केलेला आहे. मँगो कोमा ॲपल कोमा ऑरेंज कोमा ग्रेप्स असा एक ॲरे क्रिएट केलेला आहे. मग ग्रेप्स नंतर पण तुम्ही किती पण स्ट्रिंग व्हेरिएबल्स तिथं स्टोअर करू शकता. त्याच्यानंतर सेकंड वे आहे स्टोअर करण्याचा ॲरे, व्हॅर फ्रुट्स इज इक्वल्स टू न्यू ॲरे मँगो ॲपल ऑरेंज. म्हणजे तुम्ही न्यू ह्या कीवर्डने पण ॲरे क्रिएट करू शकता किंवा डायरेक्ट फ्रुट्स इज एक व्हेरिएबल घ्यायचा आणि त्या व्हेरिएबलला नाव द्यायचं, त्याच्यासोबत त्याचे जे ॲरेचे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट लिस्ट आउट करायचे. ह्या 2 वेने तुम्ही ॲरे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ओके, आता त्याच्याशी रिलेटेड बघा, यू कॅन ॲक्सेस अँड सेट द आयटम्स इन ॲन ॲरे बाय रेफरिंग टू इट्स इंडेक्स नंबर अँड द इंडेक्स ऑफ फर्स्ट इलेमेंट ऑफ ॲन ॲरे इज 0. सो बेसिकली ॲरेचे इलेमेंट तुम्हाला ॲक्सेस करायचे असतील तर ते कशापासून करू शकता, तुम्ही इंडेक्स नंबरपासून ॲक्सेस करू शकता आणि ॲरेची इंडेक्समधला फर्स्ट इलेमेंट जो असतो तो कशाने सुरू होतो, 0ने. मीन्स ॲरे नेम इन ब्रॅकेट 0 इज द फर्स्ट इलेमेंट, ॲरे नेम इन ब्रॅकेट 1 इज द सेकंड इलेमेंट अँड सो ऑन. म्हणजेच जर तुमच्याकडे 5 इलेमेंट असतील तर तुमच्या ॲरेची लेंथ किती असते, 4 असते. का, कारण तो 0 पासून स्टार्ट होतो. 0 1 2 3 4 5 इलेमेंट्स होतात. त्याच्यामुळे तुमच्या ॲरेची इंडेक्सनुसार व्हॅल्यू स्टोअर होत राहतात. ओके, आता इथं बघा दिले, व्हॅर फ्रूट नेम इज इक्वल्स टू फ्रुट्स ऑफ 0 डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी डेमो इनर HTML फ्रुट्स ऑफ 1. सो ह्याच्या थ्रू तुम्हाला काय मिळणार आहे, त्या पर्टिक्युलर लोकेशनला किंवा पर्टिक्युलर पोझिशनला जो पण ॲरेचं व्हॅल्यू तुम्ही स्टोअर केली असेल ते व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट्स विथ 0. अगेन
ॲरे हा बिल्ट इन ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे म्हणून त्याला काही प्रॉपर्टीज आणि मेथड्स असतात. सो ॲरेच्या 2 प्रॉपर्टी आहेत. पहिली आहे इंडेक्स. द प्रॉपर्टी रिप्रेझेंट्स द झिरो बेस्ड इंडेक्स ऑफ द मॅच इन द स्ट्रिंग. म्हणजे सपोज एखाद्या स्ट्रिंगची तुम्हाला इंडेक्स काढायची किंवा कुठल्या इंडेक्स लोकेशनला कुठला इलेमेंट स्टोअर आहे ते फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहोत, इंडेक्स प्रॉपर्टी. आणि सेकंड वन आहे इलेमेंट. इट रिफ्लेक्ट्स नंबर ऑफ इलेमेंट इन ॲरे. म्हणजे तुमच्या ॲरेमध्ये किती इलेमेंट स्टोअर आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, लेंथ प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲरे. ओके, आता ह्याच्याशी रिलेटेड बघा, लेंथ प्रॉपर्टी रिलेटेड. जर सपोज तुम्ही तुमच्या ॲरेमध्ये 5 इलेमेंट आहेत तर तो लेंथ ऑफ ॲरे जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर आन्सरमध्ये तुम्हाला 4 रिटर्न होणार. का? कारण ॲरेची इंडेक्स ही कशापासून स्टार्ट होते, 0 पासून. सो 0 1 2 3 4 5 इलेमेंट्स होतात म्हणून आउटपुट किती येईल, 4. ओके, आता त्याच्यानंतर इथं काही मेथड्स दिलेले आहेत रिलेटेड टू ॲरे ऑब्जेक्ट. जसं स्ट्रिंग ऑब्जेक्ट रिलेटेड मेथड होत्या सेम तशाच ॲरे ऑब्जेक्ट रिलेटेड पण मेथड आहेत. ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉनकॅट, CONCAT, जॉईन्स 2 or more ॲरे अँड रिटर्न अ कॉपी ऑफ अ जॉईन्ड ॲरे. सपोज एका ॲरेमध्ये तुमच्याकडे 2 इलेमेंट आहेत, दुसऱ्या ॲरेमध्ये 3 इलेमेंट आहेत, तर त्या दोघांना एकत्रित करण्यासाठी आपण कुठली मेथड यूज करणार आहोत, कॉनकॅट. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे कॉपी विदिन. कॉपीज ॲरे इलेमेंट विदिन ॲरे टू अँड फ्रॉम स्पेसिफाईड पोझिशन. म्हणजे एका ॲरेमधून दुसऱ्या ॲरेमध्ये जर इलेमेंट कॉपी करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण कुठली मेथड यूज करणार आहोत, कॉपी विदिन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड. रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ द फर्स्ट इलेमेंट इन ॲन ॲरे दॅट सॅटिस्फाईज अ टेस्ट इन टेस्टिंग. सो बेसिकली एका ॲरेमधल्या फर्स्ट इलेमेंटची पोझिशन जर तुम्हाला रिटर्न करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण फाइंड ही मेथड यूज करतो. नेक्स्ट आहे फॉर इच. कॉल्स अ फंक्शन फॉर इच ॲरे इलेमेंट. म्हणजे जो पण ॲरे इलेमेंट आहे त्या प्रत्येक ॲरे इलेमेंटला जर तुम्हाला फंक्शन कॉल करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण फॉर इच ही मेथड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंडेक्स ऑफ. सर्च द ॲरे फॉर ॲन इलेमेंट अँड रिटर्न इट्स पोझिशन. एका पर्टिक्युलर इलेमेंटची पोझिशन तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सपोज माझ्याकडे मँगो, बनाना आणि ॲपल हे 3 इलेमेंट आहेत आणि मग मला त्याच्यातल्या ॲपलची पोझिशन आयडेंटिफाय करायची आहे. म्हणजे ॲपल कितव्या नंबरला स्टोअर आहे तर त्याच्याशी रिलेटेड इंडेक्स ऑफ ही मेथड यूज केली जाईल. आता ॲपल जो आहे तो आपला सेकंड पोझिशनला असणार आहे बिकॉज ॲरे इलेमेंट स्टार्ट्स फ्रॉम 0th लोकेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इज ॲरे. चेक्स वेदर अँड ऑब्जेक्ट इज ॲन ॲरे. जो तुम्ही ॲरे क्रिएट केलेला आहे तो व्हॅलिड आहे की नाही तो चेक करण्यासाठी इज ॲरे ही मेथड यूज केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉप. रिमूव्ज द लास्ट इलेमेंट ऑफ ॲन ॲरे अँड रिटर्न्स दॅट इलेमेंट. म्हणजे ॲरेमधला शेवटचा इलेमेंट तुम्हाला कट करायचा आहे आणि तो डिस्प्ले करायचा आहे, त्याच्याशी रिलेटेड पॉप ही मेथड यूज केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुश. ॲड्स न्यू इलेमेंट टू द एंड ऑफ ॲन ॲरे अँड रिटर्न्स द न्यू लेंथ. सपोज 3 इलेमेंट आहेत, 4th पोझिशनला मी अजून एक इलेमेंट ॲड केला तर तो मला काय रिटर्न करणार आहे, न्यूली ॲडेड इलेमेंटची लेंथ रिटर्न करणार आहे. म्हणजे सपोज मी मँगो हा नवीन ॲड केला आपल्या स्ट्रिंगमध्ये तर तो मला 3 आउटपुट रिटर्न करेल विथ मँगो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिव्हर्स. रिव्हर्स द ऑर्डर ऑफ अ इलेमेंट इन ॲन ॲरे. ज्या ऑर्डरने तुम्ही इंटर केलेले आहेत त्याच्या रिव्हर्स ऑर्डरने तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत तर त्याच्याशी रिलेटेड आपण रिव्हर्स ही मेथड यूज करणार आहोत. जसं की बघा मँगो, ॲपल, बनाना ही माझी ॲरे इलेमेंट आहेत तर आउटपुटमध्ये मला काय पाहिजे, बनाना, ॲपल, मँगो. सो त्याच्याशी रिलेटेड रिव्हर्स ही स्ट्रिंग यूज करता येते किंवा रिव्हर्स हा मेथड वापरला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सॉर्ट. सॉर्ट्स द इलेमेंट ऑफ ॲन ॲरे. जर तुमचे इलेमेंट तुम्हाला अल्फाबेटिकली सॉर्ट करायचे आहेत ॲरेमधले तर त्याच्याशी रिलेटेड सॉर्ट ही मेथड यूज केली जाते विदिन जावा स्क्रिप्ट. ठीक आहे, तर बघा आपण जावा स्क्रिप्ट रिलेटेड वेगळ्या वेगळ्या मेथड्स पाहिल्या. त्याच्यामध्ये कॉनकॅट, कॉपी विदिन, फाइंड, फॉर इच, इंडेक्स ऑफ, इज ॲरे,
पुश, पॉप, रिव्हर्स अँड सॉर्ट ह्या मेथड्स यूज केल्या जातात. ठीक आहे, आता ह्याच्याशी रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघूया. आता इथं बघा, आपण जावा स्क्रिप्ट यूज करतो, त्याच्यामध्ये स्क्रिप्ट हा टॅग कंपल्सरी यूज करायचा आहे. डॉक टाईप HTML ने आपला प्रोग्राम सुरू झालेला आहे. HTML हेड, बॉडी आणि त्याच्यानंतर H2 जावा स्क्रिप्ट्स ॲरे हेडिंग दिलेला आहे, स्क्रिप्ट टॅग घेतलेला आहे आणि कार्स नावाचा मी एक ॲरे क्रिएट केलेला आहे. व्हेअर कार्स इज इक्वल्स टू, आता हे साब, व्हॉल्वो आणि BMW ह्या गाड्यांची नावे 3 ॲरे एलिमेंट आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर मी स्क्रिप्ट टॅग क्लोज केलेला आहे, बॉडी टॅग क्लोज, HTML क्लोज. आता त्याच्यानंतर बघा आउटपुटमध्ये त्याने काय केलेलं आहे, मी जस्ट डॉक्युमेंट डॉट राईट्समध्ये कार्स प्रिंट केलेले, म्हणजे ह्या पर्टिक्युलर ॲरेमध्ये जेवढे पण इलेमेंट्स आहेत ते सगळे इलेमेंट्स डिस्प्ले व्हायला हवेत. ठीक आहे, मग बघा इथं जावा स्क्रिप्ट ॲरे हे हेडिंग आहे आणि डॉक्युमेंट डॉट राईट थ्रू मी कार्स डिस्प्ले करते, तर साब, वॉल्वो आणि BMW मला आउटपुट मिळते. ठीक आहे, फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही साब्स, वॉल्वो, BMW, 1, 2.3 असं डिस्प्ले करू शकत नाही किंवा असे इलेमेंट ॲड करू शकत नाही. का? कारण ॲरेमध्ये आपण सिमिलर टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर करतो. ठीक आहे, म्हणजे स्ट्रिंग घेतलेत ना तुम्ही तर सगळे स्ट्रिंग इलेमेंटच हवेत, नंबर घेतले तर सगळे नंबर इलेमेंटच स्टोअर केलेले असायला हवेत. ठीक आहे, तर आज आपण रिलेटेड टू जावा स्क्रिप्ट 2 ऑब्जेक्ट पाहिले, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होता नंबर आणि दुसरा आहे ॲरे. तर आपला हा जो 3rd चॅप्टर आहे ॲडव्हान्स्ड जावा स्क्रिप्ट तो इथे संपलेला आहे. ह्याच्याशी रिलेटेड ज्या पण नोट्स आहेत किंवा जे पण प्रोग्राम्स आपण घेतलेले आहेत ते सगळे कंप्लीट करा. अगेन ह्याच्याशी रिलेटेड जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.